आता मला ते काही तांत्रिक एवढी बाब माहित नाही, मला की मी काही त्याचा कायदेतज्ञ नाहीये, पण मला वाटतं काही होणार नाही. मागच्या काळामध्ये सुद्धा आमदार गेले त्यावेळेला त्यांनी खूप गाजावाजा केला, घाबरवण्याचा प्रयत्न केला. हे लोकांना घाबरवण्यासाठी चाललेलं आहे. एकीकडे म्हणायचं जा आणि लगेच दुसरीकडे मग आम्ही कायदेशीर कारवाई करू. मग कशाला करतात? पण तेव्हा सांगायचं जाऊ नका म्हणून, त्यांना समजावायचं, दोन गोष्टी प्रेमाने बोलायच्या. पण त्यांना ते अजिबात चालत नाही. लोकांना दम भरायचा, हाकलून द्यायचं, जा म्हणायचं आणि गेल्यावर म्हणतं मात्र आम्ही बघतो तुम्ही कसे जाता म्हणून. त्याला काय अर्थ आहे? पण भाजप ही सगळी फोडाफोडी करते, भाजप ही सगळी फोडाफोडी करते असा आरोप विरोधक सगळेच करत आहेत. तुम्हाला तुमचे खासदार निवडून आणू शकत नाही तुम्ही आणि म्हणून इतर पक्ष फोडतात, म्हणजे टीएमसी असो किंवा शिवसेना असो. मला नाही वाटत. तुम्हाला लोक काय म्हणतायत काय नाही, म्हणजे विरोधक काय म्हणतायत, विरोधक तेच बोलणार आहेत. विरोधक आमच्या नावाने सगळ्या गाजर करणार आहेत, आपल्याला कल्पना आहे. पण आम्हाला गरज नाही. आता तुम्हीच लोकांना हाकलून द्यायला लागलेले आहात. मी वारंवार तेच सांगतोय. हेच म्हणतायत की आम्हाला गरज नाही, तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा. लोक कशाला थांबतील इथे? आणि लोकांना ज्या पद्धतीने तुम्ही वागणूक देतात मातोश्रीवरून, लोकांना आता ते चालत नाही. लोकांना आता मतं पाहिजे असतात. लोकांची खाली काम करावं लागतं, लोकांना भेटावं लागतं, संपर्क लागतो, आणि हे वरती ऐकून घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे लोकांनाही वाटतं की चला मुख्य प्रवाह आता बंद होईल, आधी कशाला लागतायत. आणि सकाळपासून जी सगळी बडबड चालते तुमची, मी सांगितलं आधीच की या माणसामुळे सगळा पक्ष शिल्लक राहणार नाही. हा एकटा माणूस पुरेसा आहे पक्ष संपवायला. भाजपची गरज नाही, शिवसेनेची शिंदे गटाची गरज नाही, कोणाचीच गरज नाही यांना. एक माणूस पूर्ण आहे, एक माणूस की तो सगळा पक्ष रसतळाला देईल. उद्या वर्धापन दिन आहे भाऊ शिवसेनेचा, दोन्ही शिवसेना साजरा करणार आहे. तुमच्या माध्यमातून दोन शिवसेनांना दोन नेमकी काय सल्ले? काय माझे कोणालाच काही सल्ले नाही. वर्धापन दिनाच्या काय शुभेच्छा? मला राऊतांना तर खूप शुभेच्छा आहेत माझ्या, किंवा त्यांनी असं त्यांचं काम चालू ठेवावं, म्हणजे आमचं काम सोपं होत राहतं. खरं सांगतो मी आपल्याला. आणि शिंदे साहेबांची शिवसेना ती दिवसेदिवस वाढतेच आहे, त्यांना तर आमच्या शुभेच्छाच आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छाच आहेत. त्यांनी अजून शिवसेना वाढवावी, राहिली शिल्लरे उवाठा हे पण त्यांच्यासोबत जावी, जेणेकरून त्यांचे काही कामं होतील त्या लोकांच्या विचारांचे. नाही तर ते नुसते वाऱ्यावरच आहेत. नाशिकचे खासदार नाही गेलेत ना? काय नाशिकचे खासदार हा ते गेले नाहीत म्हणतात. हा ते गेले नाही, ते आश्चर्य वाटतं. राजभाऊ माझे असं म्हणाले की स्थानिक पातळीवर त्रास दिला जातो, कुंभमेळ्याच्या बैठकांना बोलवलं जात नाही, निमंत्रण दिलं जात नाही, टाळलं जातं, निधी दिला जात नाही, असं त्यांनी आरोप केला. निश्चित भेटतो मी त्यांना, काय त्यांचे कामं किंवा विचारतो मी. अपमानित करतात तुम्ही त्यांना. अपमानित नाही नाही, माझं त्यांचे खूप चांगले संबंध आहेत. त्यांना माझ्याबद्दल विचारा आपण. नाही तुम्ही म्हणजे शासन नाही, तसं जर त्यांच्या मनात काही किंतु परत असेल तर मी सगळ्या त्यांच्या शंका दूर करेन. तुम्ही कुंभमेळा मंत्री म्हणजे पुढचा बैठकांनाच बोलवत नाही मला. नाही, तसं कुठल्या आमदार जिथे अपेक्षित आहेत तिथे सगळ्यांना बोलवतो आपण. पण कुठे आमदार अपेक्षित नाही, कुठे दोघे तिघे मंत्री अपेक्षित नाही, तिथे खासदार पण अपेक्षित नसतात मला वाटतं. आता मंत्री इथे 4-4 मंत्री तुम्ही बघतात, ते छोट्या मोठ्या बैठकी असतात त्या ठिकाणी नाही बोलवलं जात कुणाला. कुंभमेळा मंत्री म्हणून मीच असतो त्या ठिकाणी. पण जिथे आवश्यक आहे, ज्या शासकीय समित्या आहेत त्याच्यावर त्याची नावं आहेत, त्यांच्यावर मी त्यांना बोलवतो, असतात ते हजर. पण त्या उपरही त्यांच्या काही अडचणी असतील तर मी समजून घेईल ना.